हॅलो एव्हरीबडी, आय होप तुम्ही आधी सगळे व्हिडिओ पाहिले असतील. वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लेक्चर विथ द न्यू आर्टिकल फायनाइट fields. Okay, in that we have to see first the definition. A field is called prime if it has no proper subgroup. If it has no proper subgroup or subfield in particular, write down the note. Every finite field F contains a prime field म्हणजे काय, एक प्राइम सबफिल्ड. ओके, नेमली the intersection of the family of its subfields called the prime field of F. Prime field of F. Okay, let's see the theorem now. Statement of the theorem is the prime field of a field F is either isomorphic to Q or to Z by P, where P is prime. Okay, we have to prove this theorem. Let's start the proof. Consider the mapping. F from Z to capital F given by a small fi, and this is our field, and this is the set of integer given by f of n is equal to n into e, where e is the unity of f. म्हणजे हा एक एलिमेंट घेतलाय, युनिटी ऑफ f. इट इज क्लिअरली हे जे काय असणार ते काय असणार आहे, होमॉर्फिझम असणार आहे. इट इज easily checked that f is a homomorphism. Okay, first we have to prove isomorphic to Q. ओके, आता यात हे जे फंक्शन दिले, या फंक्शन मध्ये कर्नल पण एक्झिस्ट होणार आहे इथे. ओके, कर्नलची डेफिनेशन काय असते? ओके, कर्नल मधले कोणते एलिमेंट असतात? एक्स बिलॉंग्स टू एफ सच दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आयडेंटिटी. ज्यांची म्हणजे आयडेंटिटी येते ते सगळे एलिमेंट कशामध्ये असतात? कर्नलमध्ये असतात. ओके, मग आता कर्नल एकतर काय असू शकतो? फक्त 0 असू शकतो किंवा नॉन 0 असू शकते. ओके, आपण आता दोन केसेस करणार आहे. जर कर्नल काय असेल? 0 असेल, आणि एकदा कर्नल काय असेल? 0 नसेल. केस फर्स्ट if kernel equal to 0. Okay, kernel of f equal to 0 only. Okay, then f is an embedding. Of z into f. ओके, एम्बेडिंग म्हणजे काय? 1 1 फंक्शन असेल. ओके, थेरम तुम्ही आधी पण पाहिला असेल. जर फंक्शन 1 1 असेल तर कर्नल काय असतो? 0 असेल. जर कर्नल 0 असेल तर फंक्शन काय असतं? 1 1 असतं. ओके, आता इथे कर्नल आपल्याला 0 मिळाला, याचा अर्थ काय? फंक्शन काय असणार? 1 1 असेल. 1 1 असेल तर इथे काय मिळेल आपल्याला?
embedding मिळेल, embedding from Z to F. This embedding can be extended to an embedding. ओके, फंक्शन आपण आता काय करतोय, एक्सटेंड करतोय. एकतर ह्याच्यापेक्षा मोठा सेट घेणार किंवा याच्यापेक्षा मोठा सेट घेणार. आपण काय घेऊ इथे, याच्यापेक्षा मोठा सेट म्हणजे झेडच्या ऐवजी काय घेऊया, क्यू घेऊया. सेट ऑफ इंटिजरच्या ऐवजी सेट ऑफ आता आपण काय घेऊया, रॅशनल नंबर घेऊया. ओके, एम्बेडिंग एफ स्टार, नवीन फंक्शन जे असेल त्याला आपण नाव काय दिले, एफ स्टार, फ्रॉम क्यू टू एफ बाय डिफायनिंग. ओके, मग आता हे पण फंक्शन आपल्याला काहीतरी डिफाईन करावं लागेल ना. सो एफ स्टार. ओके, डोमेन काय आहे, क्यू आहे. क्यू मधले एलिमेंट काय असतात, रॅशनल. आणि रॅशनल म्हणजे कसे असतात, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असतात ना. सो एफ स्टार ऑफ एम बाय एन इज इक्वल टू एम ई डिवाइड बाय एन ई. ओके, क्लिअरली हे पण काय असेल, इम्बेडिंग असेल. दस क्यू इम्बेड्स इन अ एफ and hence the prime field of F isomorphic to. ओके, इथे आयसोमॉर्फिझमसाठी आपल्याला काय गरज असते, 1-1 आणि ऑन टूची फक्त गरज असते. 1-1 आणि होमॉर्फिझमची गरज असते. सॉरी, ऑन टू असेलच असं काय नाही येते. ओके, टू क्यू. ओके, मग इथं आपलं काय झालं, इथे आयसोमॉर्फिझम प्रूव्ह झालं. इथं ऑन टू प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. ओके, एफ इज आयसोमॉर्फिक टू क्यू म्हणजे काय, क्यूच्या सबफिल्डला ते आयसोमॉर्फिक असणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे ऑन टू मिळणार नाही आहे. आता केस टू काय, इथे आपल्याला काय मिळालं, आयसोमॉर्फिझम मिळाला. आता केस टू काय यूज करूया, इफ कर्नल ऑफ एफ नॉट इक्वल टू 0. कर्नल ऑफ एफ नॉट इक्वल टू 0. ओके, कर्नल मध्ये कोणते एलिमेंट असतात, एक्सचे, म्हणजे ज्यांची इमेज आयडेंटिटी येते. इमेज म्हणजे काय, हे कर्नल मध्ये कोणाचं कलेक्शन असणार आहे, झेडचं कलेक्शन असणार आहे. म्हणजे कर्नल कोणा सबसेट असणार आहे, झेडचा सबसेट असणार आहे. ओके, म्हणजे इथे पण कर्नल ऑफ एफ कोणा सबसेट आहे, झेडचा सबसेट आहे. झेड काय, पीआयडी आहे ना, प्रिन्सिपल आयडेंट डोमेन. आणि झेड मधले जेवढे काय आयडियल असतात ते कोणी जनरेट होतात, सिंगल एलिमेंटने जनरेट होतात. आणि हे काय, कर्नल ऑफ एफ ह्याचा सबसेट आहे. याचा अर्थ कर्नल ऑफ एफ मधले, कर्नल एफ हा आयडियल आहे. मग ओके, आयडियल असेल तर हा पण काय होईल, सिंगल एलिमेंटने जनरेट होणार आहे. ओके, कर्नल ऑफ एफ सिन्स झेड इज पीआयडी, कर्नल ऑफ एफ पण काय होईल, सिंगल एलिमेंटने जनरेट होईल. से एम, वेअर एम इज पॉझिटिव्ह इंटिजर. बरं, ठीक आहे. ह्याआधी तुम्ही थर्ड इयरला असेल, MSc फर्स्ट इयरला असेल, फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा पाहिलाच असेल ना. ओके, फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा काय असतं, एस एफ असेल आणि इथे कर्नल घेतला असेल, कर्नल एफ बाय कर्नल. हे आयसोमॉर्फिक काय असतं, इमेज ऑफ एफ असतं. ओके, फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा, 3 फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा आहे, त्यामधला हा एक थिअरम आहे. एफ बाय कर्नल, डिनॉमिनेटरला कर्नल घेतला तर तो कशाला आयसोमॉर्फिक असतो, इमेज ऑफ एफला आयसोमॉर्फिक असतो. हे झालंय आपल्याला. आणि इथे कर्नल ऑफ एफ काय, एम आहे, इज अन इंटिजर बाय फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा, बाय फंडामेंटल थिअरम ऑफ अल्जेब्रा. सॉरी, फंडामेंटल थिअरम ऑफ होमोमॉर्फिझम, सॉरी, होमोमॉर्फिझम ऑफ रिंग्स झेड बाय कर्नल. झेड बाय याचा कर्नल काय आहे, जनरेटेड बाय एम. हा आयसोमॉर्फिक टू काय असेल, इमेज ऑफ एफ, आयसोमॉर्फिक टू इमेज ऑफ एफ. ओके, बाय फंडामेंटल थिअरम ऑफ होमोमॉर्फिझम. ओके, तो झाला असेल तुम्हाला बऱ्याच वेळा. दिस शोज दॅट
Z by M being isomorphic to subring of the field F. ओके, झेड बाय एम हे आयसोमॉर्फिक काय असणार, इमेज ऑफ एफ. इमेज ऑफ एफ काय आहे, कॅपिटल एफ आहे. म्हणजे इमेज ऑफ एफ म्हणजे झेड बाय एम हे आयसोमॉर्फिक टू काय असेल, एफच्या सबफिल्डला काय असेल, आयसोमॉर्फिक असेल. आणि एफ काय प्राइम आहे. एफ जर प्राइम असेल तर झिरोला डिवायजेस काय असणार आहेत, प्राइम नंबर्स असेल ना. झिरोला डिवायजेस काय असेल, एक तर 1 असेल किंवा पी असेल. ओके, द फील्ड एफ हॅज नो proper divisor, no proper divisor of 0, so M must be. ओके, म्हणजे झिरोला प्रॉपर डिवायझर नसणार आहे. याचा अर्थ काय, एक तर त्या डिवायझर काय असेल, 1 असेल किंवा पी असणार आहे. सो एम मस्ट बी प्राइम नंबर. जर एम हा प्राइम नंबर नसेल तर ह्याच्या झिरोला कोणी डिवाइड करू शकतो. एम हा जर 10 असेल तर 10ला 2 ने पण डिवाइड होतो आणि 5 ने पण डिवाइड होतो. ओके, मग इरेड्युसिबल असण्यासाठी कंडिशन काय आहे, एक तर तो 1 पाहिजे किंवा प्राइम नंबर पाहिजे. प्राइम नंबर पी. दस Z by P embeds in F. Hence the prime field F is isomorphic to Z by P. Okay, hence the proof. Now we are moving to the next theorem. Statement of the next theorem is, let capital F be finite field then first we have to prove the characteristic of F is a prime and F contains a subfield Fp isomorphic to Z by P. Second, the number of elements of F is P raised to n for some integer n. Okay, we have to prove the theorem. Let's start the proof. ओके, यातला ए पार्ट आपण प्रूव्ह केला पाठीमागच्या थेरममध्ये. जर एफ फायनाइट असेल तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ एफ इज ओके झेड बाय पी. झेड बाय पी इज आयसोमॉर्फिक टू काय असतं, झेड पी असतं. बरोबर, झेड पी आणि झेड पीची कॅरेक्टरिस्टिक काय असते, पी असते, प्राइम नंबर पी. अँड एफ कंटेन्स द सबफिल्ड एफ पी इज आयसोमॉर्फिक टू झेड बाय पी. म्हणजे पहिला पार्ट बाय प्रिव्हियस थेरम काय आहे, ट्रिव्हियली ट्रू आहे. द प्रूफ of one follows from previous theorem. Now to prove the second part, we regret F as a vector space. ओके, एफ एज काय ट्रीट करणार आहे आपण, वेक्टर स्पेस ओव्हर द इट्स प्राइम फील्ड एफ पी.
ओके, एफ जर हा वेक्टर स्पेस असेल तर एफ वेक्टर स्पेससाठी तिथे बेसिस एक्झिस्ट होतो ना. ओके, एफ पी वरती लेट E1 E2 हे एलिमेंट कसे असणार आहेत, बेसिसचे एलिमेंट असणार आहेत. बी बेसिस ऑफ कॅपिटल एफ ओव्हर एफ पी. देन एनी एलिमेंट. ओके, हे जर एफचे बेसिस असतील तर एफचा कोणताही एलिमेंट आपण यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करू शकतो. एलिमेंट एक्स बिलॉंग्स टू एफ can be written uniquely as यांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो आपण. सो एक्स इज इक्वल टू काय घेऊया, A1 E1 प्लस A2 E2 प्लस अप टू सो ऑन प्लस AN EN where AI belongs to FP. I is equal to 1 to up to so on N. बरं ठीक आहे, मग आता असे किती लिमिट एक्झिस्ट होतील. बरं ठीक आहे, A1 आपण काय चूज करू शकतो, एफ पी मधला चूज करू शकतो ना. एफ पी मध्ये किती लिमिट असणार आहेत, पी लिमिट असणार आहेत. म्हणजे A1 आपण किती वेजने फिल करू शकतो, A1 किती वेजने चूज करू शकतो, पी वेजने चूज करू शकतो. A2 पण सिमिलरली किती वेजने चूज करू शकतो, पी वेजने. अप टू सो ऑन AN पण किती वेजने पुट करू शकतो, पी वेजने. म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज किती झाले, पी किती वेळा घेतला आपण, एन टाइम्स ना. सो दिस विल बी, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले, पी रेस टू एन झाले. प्रत्येक AI साठी आपल्याकडे चॉईसेस किती आहेत, पी चॉईसेस आहेत. आणि असे किती एलिमेंट आहेत, एन एलिमेंट आहेत. म्हणजे पी इंटू पी किती वेळा येणार, एन टाइम्स येणार. म्हणजे टोटल कार्डिनॅलिटी किती येणार याची, किंवा ऑर्डर किती येणार, पी रेस टू एन येणार आहे. ओके, द नंबर ऑफ elements of F is p raised to n. का रीजन काय ना, सिंस each AI in expression for x can be chosen in p ways. p ways झालं. hence the proof. ओके, एवढंच प्रूफ आहे. ॲज अ वेक्टर स्पेस ट्रीट केलं आणि प्रत्येक एलिमेंट लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बेसिस मध्ये एक्सप्रेस केलं आणि प्रत्येक एलिमेंटचे चॉईसेस किती आहेत, पी आहेत. आणि असे एन एलिमेंट्स आहेत. सो देअर फोर ती कार्डिनॅलिटी किती असणार आहे, पी रेस टू एन असणार आहे. ओके, नेक्स्ट नोट. A finite field is also called a Galois field. A Galois field with p raised to element is usually written as GF of p raised to n. Galois field of order p raised to n. Okay. Okay, now we are moving to our next theorem. Statement of the theorem is any field any finite field capital F with p raised to n elements is the splitting field
of x raised to p raised to n minus x belongs to fp of x. Consequently, any two finite fields with p raised to n elements are isomorphic. Okay, let's write down the proof. We know that ओके फील्ड म्हणजे काय असतं, फील्ड म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन पण ग्रुप फॉर्म करतं आणि एफ मधनं फील्डमधून 0 रिमूव्ह केला. ओके एफ फील्ड आहे, एफ फील्ड असेल तर तो काय फॉर्म करतो, ग्रुप फॉर्म करतो बरोबर विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन. एफ जर एफ मधून 0 रिमूव्ह केला तर हा काय फॉर्म करतो, ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. 0 का रिमूव्ह केला, कारण की 0 साठी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही. म्हणजे असा सेट की जो काय विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन ग्रुप फॉर्म करतो आणि 0 रिमूव्ह केल्यानंतर ग्रुप फॉर्म करतो विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन, त्याला आपण काय म्हणतो, फील्ड म्हणतो. ओके वी नो दॅट प्राइम फील्ड, प्राइम सबफील्ड of capital F, that is FP is isomorphic to ZP. ओके FP म्हणजेच काय, isomorphic to काय असतं, ZP असतं. Therefore ZP can be considered as prime subfield of F. लाईट. ओके आणि जो ह्याला एफ म्हणतो तर ह्याला आपण काय डिनोट करतो, एफ स्टार डिनोट करतो. एफ स्टार म्हणजे काय, त्यातून 0 रिमूव्ह केला आहे. ओके इथे पण झेडपी स्टार म्हणजे काय असणार आहे, सॉरी एफ फील्ड असेल तर एफ स्टार म्हणजे काय असणार, एफ मधून 0 रिमूव्ह केला असेल. लेट एफ स्टार इज इक्वल टू काय असेल, एफ मायनस 0. देन एफ स्टार इज अ ग्रुप with respect to काय असणार, ग्रुप with respect to multiplication, group under multiplication. This is the group under the multiplication. Hence cardinality of f star, order of f star किती असेल, f ची ऑर्डर किती होती, p raised to n ही ऑर्डर होती ना. ओके एफ ची ऑर्डर किती, पी रेस टू एन आहे. तर एफ स्टार मधून एक एलिमेंट बाहेर काढला म्हणजे किती ऑर्डर येणार, पी रेस टू एन मायनस 1 येईल. ओके देअरफॉर म्हणजे ग्रुपची ऑर्डर किती आहे, पी रेस टू एन मायनस 1. कोणताही ग्रुपची ऑर्डर किती एन असेल तर जी मधला कोणताही एलिमेंट घेतला आणि तिची एन पॉवर केली तर मला काय मिळते, आयडेंटिटी मिळते. जर ऑर्डर एन असेल तर एलिमेंट रेस टू ऑर्डर ऑफ ग्रुप केलं तर आयडेंटिटी मला मिळते. ओके इथे एफ स्टारची ऑर्डर किती आहे, पी रेस टू एन मायनस 1 असेल. ओके मग आता एखादा एलिमेंट मी काय चूज केला, एफ स्टार मधला चूज केला. ए हा एलिमेंट कुठला आहे, एफ स्टार मधला. मग ए ची पॉवर पी रेस टू एन मायनस 1 ऑर्डर ऑफ द ग्रुप काय येणार, आयडेंटिटी येणार ना. सिन्स रिझन काय द्या, इफ ऑर्डर ऑफ जी इज इक्वल टू एन then a raised to n is equal to identity for all a belongs to g. ओके हे रिझन देऊ शकतो आपण, which implies a raised to p raised to n into a raised to minus 1 is equal to identity. a ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केले तर काय मिळेल मला, a raised to p raised to n is equal to a into e, आयडेंटिटी त्यामुळे a मिळेल. ओके पुन्हा हे लेफ्ट हँड साईडला घ्या. ओके सो a raised to p raised to n minus a equal to 0. म्हणजे ए हा रॅन्डम एलिमेंट मी चूज केलेला आणि आपण कुठे पोचलो, इथे पोचलो. बट ठीक आहे, याच्यावरून मी काय सांगू शकतो, देअरफॉर एव्हरी एलिमेंट, प्रत्येक एलिमेंटसाठी ही कंडिशन माझी होल्ड होणार आहे, ऑफ एफ स्टार इज द रूट ऑफ पॉलिनॉमियल x raised to p raised to n minus x.
बरोबर ना. आपण काय म्हणू शकतो, ए इज द रूट ऑफ दिस पॉलिनॉमियल बाय दिस कंडिशन. दिस पॉलिनॉमियल can have at most, ओके, पॉलिनॉमियल डिग्री किती आहे, एन आहे. याचा अर्थ या पॉलिनॉमियल किती सोल्युशन्स असणार आहेत, पी रेस टू एन सोल्युशन्स असणार आहे. ऑलमोस्ट पी रेस टू एन रूट्स in any extension of Fv. Hence, F is splitting field of, या पॉलिनॉमियल साठीच हे फील्ड आहे ना, म्हणजे या पॉलिनॉमियलचं ते फील्ड काय, स्प्लिटिंग फील्ड आहे. F is a splitting field. F is a splitting field of x raised to p raised to n minus x belongs to zp of x and hence the proof. ओके, अजून काय प्रूव्ह करायचं आहे, एनी टू फायनाइट फील्ड्स विथ p रेस टू n एलिमेंट्स आर आयसोमॉर्फिक. म्हणजे दोन फील्ड घ्यायचे की ज्यांची ऑर्डर काय असेल p रेस टू n आणि ते दोन्ही काय शो करायचे, आयसोमॉर्फिक आहे हे. सो सेकंड पार्ट प्रूव्ह करूया. ओके, ह्याला 1 नाव दिया, ह्याला सेकंड नाव दिया. ओके, सेकंड पार्ट घेऊया. लेट capital E be finite field with p raised to n elements. ठीक है. Let cardinality of E equal to p raised to n equal to cardinality of F घेऊया. ओके, where p is prime. Which implies capital E is splitting field of ओके, फायनाइट फील्ड असेल तर ते कोणत्या पॉलिनॉमियलचं स्प्लिटिंग फील्ड असतं, आताच पाहिलं ना, कोणत्या पॉलिनॉमियलचं स्प्लिटिंग फील्ड असतं, स्प्लिटिंग फील्ड ऑफ x रेस टू p रेस टू n मायनस x बिलॉंग्स टू zp ऑफ x याचं सब असतं ना. ओके, splitting field of zp of x such that काय मिळेल मला, ep is isomorphic to zp. ओके, याच्या अगोदरचा थेरम, E चा प्राइम फील्ड कशाला आयसोमॉर्फिक असतं, EP ला. आणि पी ऑर्डर याचा अर्थ तो कोणाला आयसोमॉर्फिक असणार, झेडपी ला आयसोमॉर्फिक असणार. म्हणजे पी ऑर्डरचा कोणताही ग्रुप असेल तर तो झेडपी ला आयसोमॉर्फिक असतो. लेट्स से दिस इक्वेशन नंबर 1. सिमिलरली काय मिळेल मला, एफपी साठी पण काय मिळेल, F is a finite field with p raised to n elements. Then what we get, F is a splitting field of x raised to p raised to n minus x belongs to zp of x such that याचं प्राइम फील्ड काय येणार आहे, एफपी मध्ये पी एलिमेंट आहे. याचा अर्थ हा पण कशाला आयसोमॉर्फिक असणार आहे, झेडपी ला आयसोमॉर्फिक असणार आहे. लेट्स सी इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 ईपी पण झेडपी ला आयसोमॉर्फिक आहे, एफपी पण झेडपी ला आयसोमॉर्फिक आहे. याचा अर्थ काय, एफपी इज आयसोमॉर्फिक टू ईपी. फ्रॉम 1 and 2 we get EP is isomorphic to FP. Hence the result, hence the proof. बरोबर, कोणतेही दोन फील्ड घेतलेले किंवा ह्याच्यावरून काय मिळेल मला, E is isomorphic to F मिळेल. आता प्रूफ कंप्लीट झालं. ओके, now we are going to start our next theorem. Statement of the next theorem is
F is a finite field with p raised to n elements, and m is a positive integer, then there exists an extension capital E of f such that E over f equal to m, and all such extensions are isomorphic. Okay, let's start the proof. Okay, consider the algebraic closure f bar of f. Fचा algebraic closure त्याला कशाने डिनोट केलंय, f bar ने डिनोट केलंय. Let f of x equal to x raised to p raised to mn, x raised to p raised to mn minus x belongs to f of x, where m is positive integer. ओके, एफ स्टार म्हणजे काय असेल, एफ जे फील्ड असेल त्यामध्ये 0 रिमूव्ह केल्यानंतर काय मिळतो मला, एफ स्टार मिळतो. एफ स्टार म्हणजे काय असेल, एफ मायनस 0 इज अ मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ ऑर्डर p raised to n minus 1. ओके, f ची ऑर्डर किती असते, p raised to n, तर f स्टार ची ऑर्डर किती असते, p raised to n minus 1. ओके, f ची ऑर्डर p raised to n minus 1 असेल तर मला काय मिळेल, a raised to p raised to n minus 1. ही व्हॅल्यू मला काय मिळणार, 1 ऑल a belongs to f स्टार. ओके, ऑर्डर ऑफ a raised to ऑर्डर ऑफ ग्रुप केले तर मला ऑलवेज काय मिळते, आयडेंटिटी मिळते, आणि याची आयडेंटिटी काय 1 आहे फॉर ऑल a belongs to f स्टार. Now consider, okay, a raised to p raised to mn minus p raised to mn minus 1. This is nothing but p raised to n raised to m minus 1 ह्या फॉर्म मध्ये आहे ना. ओके, दिस इज विच इज नथिंग बट, ठीक आहे, पी रेस टू एन ला आपण काय डिनोट करूया, डब्ल्यू डिनोट करूया. ओके, डब्ल्यू रेस टू एम मायनस 1. ओके, डब्ल्यू रेस टू एम मायनस 1 कसं एक्सप्रेस करू शकतो, डब्ल्यू मायनस 1 डब्ल्यू रेस टू एम मायनस 1 प्लस डब्ल्यू रेस टू एम मायनस 2 प्लस डब्ल्यू रेस टू एम मायनस 3 अप टू सो ऑन. ओके, असं एक्सप्रेस करू शकतो ना. हेच म्हणजे काय, डब्ल्यूची व्हॅल्यू पुट करा, पी रेस टू एन मायनस 1. ओके, आणि इथे डब्ल्यू रेस टू एम मायनस 1 म्हणजे पी रेस टू एन एम मायनस 1 प्लस पी रेस टू एन एम मायनस 2 हे असं एक्सप्रेस करू शकतो ना. सो पी रेस टू एन एम एन मायनस 1 डायरेक्टली मी ही स्टेप लिहितो. ओके, कन्सिडर पी रेस टू एन एम मायनस 1 इज इक्वल टू पी रेस टू एन मायनस 1 पी रेस टू एन एम मायनस 1. ओके, हे जर सिम्प्लिफाय केलं त्याच वेने मी लिहितोय, प्लस पी रेस टू एन एम मायनस 2 प्लस अप टू सो ऑन प्लस. ओके, पॉवर कुठपर्यंत जाणार आहे, एम मायनस 1 एम मायनस 2 अप टू सो ऑन. ही जी क्वांटिटी आहे ती काय होणार आहे, 0 पर्यंत जाणार आहे.
ओके, मग ही कुठपर्यंत येईल, 1 पर्यंत पण येईल. पी रेस टू एन, ही जर क्वांटिटी 1 झाली तर पी रेस टू एन मिळेल, आणि ही क्वांटिटी 0 झाल्यावर मला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. ओके, म्हणजे ही टर्म मी कशी एक्सप्रेस केली, अशी एक्सप्रेस केली ना. मग आपण म्हणू शकतो का पी रेस टू एन मायनस 1 डिवाइड दिस क्वांटिटी. जर मला काय मिळत असेल, ए इज इक्वल टू बी सी मिळत असेल तर आपण काय म्हणतो, बी डिवाइड्स ए किंवा सी डिवाइड्स ए म्हणतो, की ते आपण काय म्हणू शकतो, पी रेस टू एन मायनस 1 डिवाइड्स दिस. ओके, मग ठीक आहे. आता समजा ग्रुप जी आहे, जीची ऑर्डर किती आहे, एन आहे, आणि काय एन डिवाइड्स एम. एन डिवाइड्स एम याचा अर्थ काय, एम आपण कसं एक्सप्रेस करू शकतो, एन इंटू सम इंटीजर क्यू असं एक्सप्रेस करू शकतो ना. मग ए रेस टू एम ची पॉवर काय येणार, ग्रुपची ऑर्डर काय एन आहे, एन डिवाइड्स एम, आणि ए रेस टू एम पॉवर काय येणार, ए रेस टू एन इज नथिंग बट एम एन क्यू. दिस इज नथिंग बट ए रेस टू एन रेस टू क्यू. दिस इज नथिंग, ए रेस टू एन ची व्हॅल्यू काय येणार, ग्रुपची ऑर्डर एन आहे, मग ए रेस टू एन म्हणजे इथे आयडेंटिटी मिळेल, आयडेंटिटी रेस टू क्यू आयडेंटिटीज मिळणार आहे ना. जर ग्रुपची ऑर्डर एन असेल आणि एन जर एमला डिवाइड करत असेल तर ए रेस टू एम पण मला काय मिळतो, आयडेंटिटीज मिळतो. ठीक आहे. ए रेस टू दोन्ही साईडला आपण काय, पी रेस टू एन मायनस 1 डिवाइड्स दिस क्वांटिटी. मग ए रेस टू दिस क्वांटिटी आयडेंटिटी मिळत असेल तर ए रेस टू दिस क्वांटिटी पण मला काय मिळणार आहे, आयडेंटिटीज मिळणार आहे, कारण की ही क्वांटिटी याला डिवाइड करते. सो विच इम्प्लायज ए रेस टू पी रेस टू एम एन मायनस 1 इज इक्वल टू काय मिळणार आहे, मला 1 मिळणार आहे. याच्यावरून इथे काय मिळेल, ए रेस टू पी रेस टू एम एन into a inverse is equal to 1, which implies a raised to p raised to mn is equal to a, which implies a raised to p raised to mn minus a is equal to 0 for all a belongs to f. याचा अर्थ काय, f चा प्रत्येक एलिमेंट कोणतं पॉलिनॉमियल सॅटिस्फाय करतो, x raised to p raised to mn minus x equal to 0. Okay, therefore each element of f is the root of f of x ना. क्लिअरली बघू शकतो, ए हे कोणाचं रूट आहे, एफ ऑफ एक्सचं रूट आहे. ओके, एक्स ह्याचंच रूट आहे ना. सो क्लिअरली एव्हरी एलिमेंट ऑफ इज रूट ऑफ एफ ऑफ एक्स. डायरेक्ट इथे एफ ऑफ एक्स लिहिलंय. देन वी हॅव ऑल डिस्टिंक्ट रूट्स of f of x which forms subfield of f bar. ओके, म्हणजे काय, एफ स्टारचा प्रत्येक एलिमेंट काय, ह्या पॉलिनॉमियलचं रूट आहे. एफ स्टारचा प्रत्येक एलिमेंट ह्या पॉलिनॉमियलचं रूट आहे, म्हणजे ह्या पॉलिनॉमियलचा रूटचा सेट म्हणजे काय येणार, एफ स्टार येणार ना. ह्या पॉलिनॉमियलचं रूटचं कलेक्शन म्हणजे काय मिळते, मला एफ स्टार मिळते, आणि हा काय फॉर्म करतोय, हा फील्ड आहे, म्हणजे यासाठी हा काय फॉर्म करणार, सबफिल्ड फॉर्म करणार आहे. सो सबफिल्ड ऑफ एफ बार, लेट capital E be the required subfield जेवढे सगळे डिस्टिंक्ट रूट्स आहेत, डिस्टिंक्ट रूटला आपण काय नाव देणार आहे, त्या कलेक्शनला ई मध्ये घेणार आहे. ई विल द रिक्वायर्ड सबफिल्ड. देअरफॉर ZP इज आयसोमॉर्फिक टू ZP हा आयसोमॉर्फिक टू का असणार आहे, FP असणार आहे. ओके, दॅट इज ZP आयसोमॉर्फिक टू FP अँड FP इज सबसेट ऑफ व्हॉट, F ना. यातले प्राइम फील्ड आपण मग त्याला काय नाव देतो, आपण FP नाव देतो. ओके, F सबफिल्ड ऑफ FP अँड FP सबफिल्ड ऑफ E. ओके,
F is subfield of E and E is subfield of what? F bar. Field of F bar, where degree of E over Fp is equal to ऑब्वियसली काय असणार आहे? n असणार ना, वेक्टर स्पेस ऑफ डिग्री n. ओके, त्यानुसार याची ऑर्डर किती असणार आहे? p, आणि हिची डिग्री किती असेल? n असणार आहे. क्लिअरली याची डिग्री n असणार आहे. अँड डिग्री ऑफ E over F, what will be degree of E over F? m असेल ना. Degree of E over F will be m. Degree of E over F will be m. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ओके, डिग्री ऑफ E over Fp सॉरी, तर डिग्री F over Fp पाहिजे. डिग्री ऑफ F over Fp व्हॅल्यू काय मिळते? आणि देअरफॉर डिग्री ऑफ E over Fp इज नथिंग बट E over Fp is nothing but E over F into F over P. Degree of E over F into degree of F over Fp. याची डिग्री काय मिळणार आहे मला? m मिळणार आहे. याची डिग्री किती मिळणार आहे? n मिळणार आहे. हेच द रिझल्ट. हेच प्रूव्ह करायचं होतं. ओके, दिस इज रिक्वायर्ड रिझल्ट अँड थँक यू.